नमस्कार, सुगरण शुभांगी मध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत दही के शोले। हे दही के शोले उत्तर भारतामध्ये अगदी प्रसिद्ध आहे, खूप जास्त प्रमाणात प्रसिद्ध आहेत आणि खूप चविष्ट देखील लागतात। क्रिस्पी आणि टेस्टी असे दही के कबाब बनवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर दही के शोले बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी दही घेतलेलं आहे। हे दही मी बांधून ठेवलं होतं, जसं आपण चक्का बनवताना करतो त्याप्रमाणे ह्या ठिकाणी मी बांधून ठेवलेलं दही घेतलेलं आहे। हे 2 वाट्या दही आहे, बांधलेलं दही 2 वाट्या आहे। मी 1 लिटर दही बांधून ठेवलं होतं, तुम्ही पाहू शकता घट्ट असं दही आहे। तर आता त्यामध्ये आपल्याला ढोबळी मिरची घालायची आहे, एक मध्यम आकाराची ढोबळी मिरची। त्यानंतर ह्यामध्ये हिरवी मिरची, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून मी घेतलेल्या आहेत। त्यानंतर 1 चमचा आलं किसून घेतलेलं आहे। त्याचबरोबर अर्धा छोटा चमचा मिरी पावडर, पुदिन्याची एक 4 ते 5 पाने आणि कोथिंबीर आणि ह्यामध्ये चवीनुसार मीठ। आता हे सर्व आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे। तर आता आपलं हे सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे। तर आता आपण दही के शोले हे कसे बनवायचे ते पाहूयात। तर दही के शोले बनवण्यासाठी ह्या ठिकाणी मी ब्रेड घेतलेले आहेत, 4 ब्रेड घेतलेले आहेत आणि हे आपल्याला पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे आहेत आणि घट्ट पिळून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे आपल्याला पिळून घ्यायचे आहेत। आता आपण हे बाजूला ठेवूयात। तर आपण ब्रेड पाण्यामध्ये भिजत ठेवून घट्ट पिळून घेतलेला आहे। आता काय करायचे, ह्या ठिकाणी मी प्लास्टिकचा पेपर घेतलेला आहे, त्यावर आपल्याला ह्या ब्रेडच्या स्लाइस ज्या आहेत त्याच्या कडा मी काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतरच ह्याला भिजवलेलं आहे। तर ह्या 2 स्लाइस अशा ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये हे जे आपण दह्याचं मिश्रण केलं होतं ते ह्यामध्ये भरून घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी साधारण मी 1.5 चमचा सारण जे आहे किंवा दह्याचं मिश्रण जे आहे ते भरून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला हे वळून घ्यायचं आहे आणि ह्याला सुरुवातीला असं हाताने दाबून घ्यायचं आहे, नंतर आपण ह्याला पीळ देणार आहोत। तर अशा प्रकारे आपण दोन्ही साइडनी असा पीळ द्यायचा आहे। अशा प्रकारे पीळ दिला की त्याची जी तोंड जी आहेत हे बाजूचं जे आहे ते पॅक होऊन जातं आणि आतलं सारण बाहेर येत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला हे आपले दही के शोले जे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्याचा आकार येतो। तर अशा प्रकारे आपल्याला आपले दही के शोले बनवून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपले दही के शोले जे आहेत ते तयार झालेले आहेत। तर आता आपण ते तळून घेऊयात। तळण्यासाठी ह्या ठिकाणी मी तेल तापत ठेवलेलं आहे। तर आता ह्या ठिकाणी आपलं तेल तापलेलं आहे। तर आता आपण आपले दही के शोले तळून घेऊयात। खूप जास्त तेल गरम करायचं नाहीये आणि तेल एकदा तापलं की मध्यम आचेवरच आपल्याला हे दही के शोले तळून घ्यायचे आहेत। त्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे तळायचे आहेत। हा पदार्थ उत्तर भारतामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये खूप आवडीने खाल्ला जातो। तर अशा प्रकारे आपले दही के शोले तळून झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी असा रंग ह्याला आलेला आहे।
तर आता आपण ते काढून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मस्त सोनेरी रंग आलेला आहे, छान क्रिस्पी झालेले आहेत. तर अशा प्रकारे आपले दही के शोले तयार आहेत. तर ह्या ठिकाणी आपले छान क्रिस्पी असे दही के शोले तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू. तर अशा प्रकारे आपले मस्त टेस्टी दही के शोले तयार आहेत. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.